नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET बद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अपडेट अशी आहे, शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ, अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षकपदासाठी IBPS कंपनीच्या माध्यमातून घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत म्हणजेच TAIT विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। ऑनलाईन झालेल्या परीक्षेत अनेक केंद्रावर अनेक वेळा संगणकच बंद पडले। संगणक सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींना प्रश्न पुन्हा सोडवावे लागले। त्यात त्यांचा बराच वेळ गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे। त्याशिवाय अनेक जिल्ह्यात 140 पेक्षा अधिक विवाहितांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारही परीक्षार्थींनी केली आहे। तर 2.5 लाखाहून जास्त उमेदवार 24 मे ते 5 जून दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली। 3 वर्षांनंतर ही परीक्षा होत असल्याने परीक्षार्थींना खूप आशा आहेत, परंतु चांगली तयारी करूनही तांत्रिक अडचणींमुळे अनेकांचा पेपर पुन्हा सोडवता आले नाही। अनेक केंद्रावर अचानक संगणक बंद झाले। संगणक पुन्हा सुरू झाल्यावर सोडवलेले काही प्रश्न पुन्हा सोडवावे लागले। त्यात वेळ गेल्याने एका परीक्षार्थीने सांगितले, जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली आहे। उमेदवारांनी निवडलेला जिल्हा सोडून मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी असलेल्या केंद्रावर परीक्षा झाली। या सर्व प्रकारात उमेदवारांचे नुकसान झाले असून त्यांना न्याय मिळावा अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष तुषार देशमुख तसेच परीक्षार्थींनी केंद्र परिषद तसेच नेमलेल्या परीक्षा केंद्राकडे केली आहे। तर विवाहित महिलांना पॅन कार्डवर दोन्हीकडील नाव उल्लेख असतो, हे सदर करूनही त्यांना परीक्षेत बसू दिले नाही, सोबत तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला, असे महेश घरबुडे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन यांनी म्हटले आहे। तर अनेक परीक्षा केंद्रावर संगणकात तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांनी कळविले। छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या, असे मत प्रशांत शिरगूर, उपाध्यक्ष पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना यांच्याद्वारे सांगण्यात आले। माझी परीक्षा ज्या केंद्रावर पार पडली तेथे अनेक वेळा संगणक बंद पडला होता, त्यामुळे पुढील वेळेचे नियोजन करता आले नाही, असे मत सोनाली वडे या परीक्षकांनी मांडले आहे। तर ही होती TAT बद्दल आलेली नवीन अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।